गुड मॉर्निंग एव्हरीवन. बघा, लास्ट लेक्चर आपण इकॉनॉमिक्स मिनरल्स बघतो आहे. इकॉनॉमिक्स मिनरल्स अँड रॉक्स. त्यामध्ये आपण पहिला इकॉनॉमिकची डेफिनेशन बघितलेलं आहे. इट इज अ ब्रँच ऑफ जिओलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट मिनरल्स इज नोन ॲज इकॉनॉमिक जिओलॉजी. त्यानंतर आपण बघितलेलं आहे इकॉनॉमिक मिनरल्समध्ये रॉ मटेरियलमध्ये टू ग्रुप येतात. त्यामध्ये फर्स्ट ग्रुप आहे तो ओर मिनरल्स आणि सेकंड आहे तो इंडस्ट्रियल मिनरल्स. आपण ओर मिनरल्सचे सगळे आपण ओर डिपॉझिट्स बघितलेले आहेत. त्यानंतर ओर मिनरल्स बघितलेले आहेत. त्यानंतर आपण गँग मिनरल्स बघितलेलं आहे. त्यानंतर आपण टिनर ऑफ द ओर बघितलेला आहे. आता आपण ह्या सगळ्या लेक्चरमध्ये आता आपण गँग मिनरल्स बघितलेलं आहे. त्यानंतर आता आपण इंडस्ट्रियल मिनरल्स बघतो आहे. इंडस्ट्रियल मिनरल्समध्ये बघा, आपण पहिले तिची डेफिनेशन बघितलेली आहे. दिस आर द मिनरल्स दॅट आर नॉन मेटल-फेरस अँड आर युटिलाइज्ड विथ द or without processing in the industry. These minerals are used in different industries. Example, mica is used in electrical industry. It includes even those minerals that are used in metallurgical industry as flexes. Example, asbestos and mica. हे बघितलेलं आहे आपण. मग आता आपण इंडस्ट्रियल मिनरल्समध्ये काय बघायला आहे. आपण पहिलं बघितलेलं आहे फ्युएल इंडस्ट्रीज. फ्युएल इंडस्ट्रीजमध्ये आपण फ्युएल इंडस्ट्रीचे दोन एक्झाम्पल बघितलेले आहेत, कोल अँड पेट्रोलियम. कोल बघा, आपण काय बघितलं आहे, कोल इज ब्लॅक. कोलचे किती टाईप आहेत ते आपण बघितलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे पेट्रोलियम. त्यानंतर आपण आता बघणार आहे, आपण त्यानंतर बघितलेलं आहे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन इन इंडिया बघितलेलं आहे कोलचं. त्यानंतर आपण पेट्रोलियमचं पण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण पेट्रोलियमचं पण जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन इन इंडिया बघितलेलं आहे, गुजरात, महाराष्ट्र, डेल्टा रिजनमध्ये ते. त्यानंतर आता आपण पुढचं एक्झाम्पल जे बघणार आहे इंडस्ट्रियल मिनरलचं ते बघणार आहे आपण सिमेंट इंडस्ट्रीज. सिमेंट इंडस्ट्रीजमध्ये बघा डेफिनेशन आहे सिमेंट इंडस्ट्रीजची. A complex powdery substances of lime when mixed with water hardness rapidly is called cement industries. A cement is mortar is so it has demand in modern time. The cement is used for construction, grounding, crack filling and preparing cement roads, cement bricks, pillar, garden pots, cement color etc. आता याच्यामध्ये बघा, आता आपल्याला तुम्हाला माहितीच आहे सिमेंट इंडस्ट्रीमध्ये सिमेंटचं आपल्याला कुठे कुठे यूज होतं. त्यामध्ये मॉडर्न टाईपप्रमाणे आपण बघायला आहे कंस्ट्रक्शनसाठी, ग्राउंडिंग क्रॅकसाठी, फिलिंग, त्यानंतर सिमेंट रोड्स, त्यानंतर सिमेंट ब्रिक्स, पिलर्स, गार्डन पॉट्स याच्यासाठी सिमेंटचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये बघा रॉ मटेरियलला काय काय लागतं. रॉ मटेरियल, द मेजर रॉ मटेरियल यूज्ड इन द सिमेंट इंडस्ट्रीज आर लाईमस्टोन अँड जिप्सम. म्हणजे आता सिमेंट इंडस्ट्रीमध्ये आपण बघितलं तर सिमेंट आपल्याला कुठल्या दोन मिनरल्सपासून मिळतं, तर लाईमस्टोन अँड जिप्सम. तर लाईमस्टोनमध्ये बघा पहिला लाईमस्टोन द इज CaCO3. केमिकल कॉम्पोजिशन बघा लाईमस्टोनचं CaCO3 रॉक फॉर्मेड बाय केमिकल प्रेसिपिटेशन इन वॉटर. लाईमस्टोन इज अ बल्क रॉ मटेरियल यूज्ड इन सिमेंट इंडस्ट्री. ऑल limestone deposits may not be suitable for the manufacture of cement. तर आता आपण दोन एक्झाम्पल बघतोय सिमेंट इंडस्ट्रीजमध्ये, लाईमस्टोन आणि जिप्सम. लाईमस्टोनमध्ये बघा CaCO3 केमिकल कॉम्पोजिशन आहे त्याचं आणि त्याचं प्रेसिपिटेशन इन वॉटर. याच्यामध्ये मटेरियल यूज्ड इन सिमेंट इंडस्ट्रीज. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे जिप्सम.
Gypsum is added to raw material of Portland cement because regulates the setting or hardening time that it prevent the cement for hardening too quickly. याच्यामध्ये बघा आता आपण जिप्सम हे रॉ मटेरियल आहे. त्याच्यात आपण लाईमस्टोन बघितलेलं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये आपण जिप्समचे फिजिकल प्रॉपर्टीज बघतो आहे. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बघा, पहिलं आपण जिप्समचं केमिकल कॉम्पोजिशन बघणार आहे. जिप्समचं केमिकल कॉम्पोजिशन आहे CaSO4 2H2O. फॉर्म त्याचा टॅब्युलर आहे. टेबल लाईक स्ट्रक्चर येतं त्या जिप्समला, त्यामुळं आपण त्याला फॉर्म आपण टॅब्युलर दिलेला आहे. कलर त्याचा व्हाईट असणार आहे, स्ट्रिक व्हाईट असणार आहे, लस्टर विट्रियस असणार आहे, क्लिवेज टू सेट असणार आहेत, फ्रॅक्चर अनइवन, हार्डनेस टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लो असणार आहे. तर आत्ता आपण हे जे दोन एक्झाम्पल बघितले, लाईमस्टोन आणि जिप्सम, याच्या आपण जिप्समच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, त्याचं केमिकल कॉम्पोजिशन बघितलेलं आहे. केमिकल कॉम्पोजिशन लिहिताना CaSO4 2H2O आपल्याला लिहायला लागणार आहे जिप्समचं. त्यानंतर जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन इन इंडिया. लाईमस्टोन इज मेनली वेट लूजिंग रॉ मटेरियल. Therefore, in order to reduce the cost of transportation, the cement factories are located near the source of suitable limestone deposits. These limestone deposits occur in Andhra Pradesh, Karnataka, Madhya Pradesh and महाराष्ट्र आणि ओडिशा. जिथं जास्त प्रमाणात आपल्याला लाईमस्टोन मिळतं तिथं जास्त करून आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी बरं पडणार आहे अशा ठिकाणी त्याच्या फॅक्टरीज ओपन केलेल्या जातात. त्या ठिकाणी बघितलं तर आपण की जिओग्राफी डिस्ट्रीब्युशन इन इंडिया, आंध्र प्रदेश, कर्नाटका, मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये त्याच्या सगळ्या सिमेंटच्या फॅक्टरीज आहेत. याच्यानंतर आपण थर्ड बघणार आहे एक्झाम्पल ॲब्रेसिव्ह इंडस्ट्रीज. आता ॲब्रेसिव्ह इंडस्ट्रीजची डेफिनेशन बघा. द मिनरल which are used in cutting, polishing, drilling, grinding and sharpening of hard rocks or hard material are known as abrasive minerals. Abrasive minerals कशाला म्हणणार तर जे पॉलिशिंग, ड्रिलिंग, ग्राइंडिंग, शार्पनिंगला किंवा कटिंगला वापरले जातात तशा मिनरल्सला काय म्हणणार आहे आपण? ॲब्रेसिव्ह मिनरल्स. त्यामध्ये बघा रॉ मटेरियल कुठले कुठले असणार आहेत ॲब्रेसिव्ह मिनरल्समध्ये. ॲब्रेसिव्ज आर ऑफ टू टाईप्स. फर्स्ट नॅचरल ॲब्रेसिव्ज अँड सेकंड आर्टिफिशियल ॲब्रेसिव्ज. तर ॲब्रेसिव्ह इंडस्ट्रीजमध्ये टू टाईप येणार आहेत, नॅचरल ॲब्रेसिव्ज अँड आर्टिफिशियल. तर आपण फर्स्ट बघणार आहे नॅचरल ॲब्रेसिव्ज. नॅचरल ॲब्रेसिव्ज includes all types of hard and tough minerals. The most important abrasive minerals are diamond, त्याचं हे कार्बन येते, कोरंडम केमिकल कॉम्पोजिशन Al2O3, quartz SiO2 and garnet, aluminum silicate of Mg and Fe. Diamond is used to cut and polish other gemstone. जे आपण जेमस्टोन वापरतोय त्यांचं कटिंग ते सगळं डायमंडमुळं केलं जातं. डायमंड बीट्स आर युज्ड टू मेक ड्रिल बीट्स. कोरंडम हॅज अ हार्डनेस नेक्स्ट ओनली टू डायमंड. देअरफॉर द ग्राइंडिंग wheels are moved by combining of binding material such as crushed corundum. हे कशासाठी वापरलं जातं तर नॅचरल ॲब्रेसिव्हसाठी. सेकंड आपण बघणार आहे आर्टिफिशियल ॲब्रेसिव्ज. दीज आर आर्टिफिशियली प्रोड्यूस्ड बाय कंबाइनिंग डिफरंट एलिमेंट्स. एक्झाम्पल कोरंडम, सिलिका कार्बाइड, इमरी त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे सिलिका अल्युमिनियम अँड आयर्न ऑक्साईड.
ह्या दोन्हीचं आर्टिफिशियल ॲब्रेसिव्ज आणि नॅचरल ॲब्रेसिव्ज याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन इन इंडिया ॲब्रेसिव्ज आर डिस्ट्रीब्युटेड इन डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री आर फर्स्ट डायमंड बघा आपल्याला कुठं कुठं मिळते, मध्य प्रदेश, पाना डिस्ट्रिक्ट, सेकंड आंध्र प्रदेश, त्यानंतर सेकंड कोरंडम, कर्नाटका, म्हैसूर डिस्ट्रिक्ट, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, त्यानंतर क्वाड्स, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, झारखंड, बिहार, त्यानंतर गार्नेट, कर्नाटका, म्हैसूर, होली नरसीपूर डिस्ट्रिक्ट, राजस्थान, अजमेर या ठिकाणी आपल्याला नॅचरल ॲब्रेसिव्ज अँड आर्टिफिशियल ॲब्रेसिव्जमधले आपल्याला मिनरलचे एक्झाम्पल बघायला मिळणार आहेत. डायमंड, कोरंडम, क्वार्ट्ज, गार्नेट.